नमस्कार, ज्ञानदीप परिवारामध्ये आपलं स्वागत आहे। मागच्या लेक्चरमध्ये संयुक्त महाराष्ट्राची जी चळवळ आहे हिची यशस्वी सांगता 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेनं झालेली आहे। मात्र कोणतीही चळवळ असो, कोणतंही क्रांतिकारी आंदोलन असो किंवा कोणतं एखादं ध्येय असो, त्यातील नेत्यांच्या सहभागाशिवाय, त्यातील कार्यकर्त्यांच्या सहभागाशिवाय आणि जनतेच्या सक्रिय पाठिंब्याशिवाय कोणतीही चळवळ कधीही यशस्वी होत नाही। तर अशाच पद्धतीनं संयुक्त महाराष्ट्राची जी चळवळ आहे ही कोणत्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली, कोणत्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली तिनं आपली फलश्रुती प्राप्त केली, ती यशस्वी झाली, याविषयी आजच्या आपण लेक्चरमध्ये पाहणार आहोत। आपण पाहू शकतो की संयुक्त महाराष्ट्र समिती जी स्थापन झाली शनिवार वाड्यापुढच्या मैदानामध्ये दिनांक 6 फेब्रुवारी 1956 रोजी SM जोशी यांच्या अध्यक्षतेखाली जी संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली, ज्या समितीनं महाराष्ट्राच्या आंदोलनाला एक दिशा दिली। या दिशा देणाऱ्या संयुक्त महाराष्ट्र समितीची जी कार्यकारिणी होती, या कार्यकारिणीमध्ये असलेले ते अध्यक्ष असतील की कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, उपाध्यक्ष असतील किंवा सरचिटणीस म्हणून ज्या श्रीधर महादेव जोशींनी किंवा SM जोशींनी काम पाहिलं ते SM जोशी असतील, किंवा सचिव, महिला सचिव असलेल्या कॉम्रेड कमलताई भागवत असतील, यांच्या कार्याविषयी आज आपण पाहणार आहोत। किंवा ही संयुक्त महाराष्ट्राची जी चळवळ आहे ही शहरी भागात कशी पोचली, ग्रामीण भागात तिचा कोणी विस्तार केला, वृत्तपत्रीय आघाड्यातून हिची धुरा कोणी सांभाळली, या सर्व नेत्यांविषयी आजच्या लेक्चरमध्ये आपण चर्चा करणार आहोत। तर अर्थातच आपण सुरुवात करूयात संयुक्त महाराष्ट्र समितीचे जे अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले होते, अर्थात सेनापती पदाचा मान ज्यांच्याकडे होता, ही जी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आहे या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे जे सेनापती म्हणून नियुक्त केले ते आहेत कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे। नावातच कॉम्रेड आहे, यावरून आपण समजू शकतो की साम्यवादी विचार, कम्युनिस्ट विचार, कार्ल मार्क्स यानं जगातील कामगारांना संघटित होऊन जी काही वर्गव्यवस्था आहे, शोषक शोषित अशी, भांडवलदार कामगार अशी, पीडित आणि अत्याचारी अशी, ही वर्गव्यवस्था नष्ट करून एक वर्गविहीन समाज, एक एकसंध समाज, जिथं सर्वांना समान न्याय मिळतो असा समाज, अशा समाजाची रचना ज्या मार्क्सवादानं सुचवली होती, या मार्क्सवादाचे भारतातील पाईक ते म्हणजे श्रीपाद अमृत डांगे आहे। अर्थात कॉम्रेड ही जी उपाधी आहे ही मार्क्सवाद्यांच्या पुढे लावली जाते, साम्यवाद्यांच्या पुढे लावली जाते। भारतीय कम्युनिस्ट पार्टी जी आहे, या भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या संस्थापकांपैकी एक असलेले नाव आहे ते म्हणजे श्रीपाद अमृत डांगे। नाशिक जिल्ह्यातलं म्हणजे तत्कालीन मुंबई प्रांत जो आहे, या मुंबई प्रांतामधल्या नाशिक जिल्ह्यातल्या करंजगाव इथं यांचा जन्म आहे। CPIचे एक प्रमुख नेते आहेत, संस्थापक सदस्य आहेत। यानंतर 1942 साली जो भूमिगत लढा उभारला गेला, जे भूमिगत आंदोलन उभारलं गेलं, प्रमुख नेते 1942 सालच्या लढ्यामध्ये चले जाव आंदोलनामध्ये तुरुंगामध्ये होते। तुरुंगामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू असतील, महात्मा गांधीजी असतील किंवा सरदार वल्लभभाई पटेल असतील, असे प्रमुख नेते ब्रिटिश सरकारनं या 42च्या लढ्यामध्ये तुरुंगात डांबलेले आहेत। आणि या काळामध्ये प्रमुख नेते तुरुंगात डांबले गेलेले असताना भूमिगत राहून, भूमिगत म्हणजे अंडरग्राऊंड, भूमिगत याचा अर्थ जमिनीच्या खाली, अंडरग्राऊंड राहून कुणालाही स्वतःची ओळख पटू न देता एक वेषांतर करून किंवा गुप्तपणानं जी चळवळ चालली तिला भूमिगत आंदोलन म्हणतात। तर या भूमिगत आंदोलनामध्ये श्रीपाद अमृत डांगेंचा सहभाग आहे, सक्रिय सहभाग आहे। यानंतर भारतीय कामगार चळवळ जी आहे, भारतामधले जे कामगार आहेत, कामगारांच्या ज्या समस्या आहेत, त्यांच्यावर होणारा जो काही अन्याय आहे, त्यांना मिळणाऱ्या ज्या काही सुविधा असतील, या सुविधांसाठी सातत्यानं भांडवलदारांशी, सरकारशी, प्रस्थापित समाजव्यवस्थेशी भांडून ज्यांनी आपल्या आयुष्यातील 13 वर्ष तुरुंगामध्ये घातलेले आहेत।
कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्या आयुष्यातील 13 वर्ष ही तुरुंगामध्ये गेलेली आहेत. म्हणजेच संयुक्त महाराष्ट्राची जी चळवळ आहे हिचा सेनापती देखील त्याच तोलामोलाचा आहे. स्वतःच्या जीवनातला एक महत्त्वपूर्ण भाग किंवा अतिशय मोठा हिस्सा श्रीपाद अमृत डांगेंनी हा तुरुंगात घालवलेला आहे. तर अशा एका लढाऊ नेत्याची या संयुक्त महाराष्ट्र समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे. संयुक्त महाराष्ट्राची जी चळवळ आहे हिच्यामध्ये आपण पाहू शकतो की फेब्रुवारी-मार्च 1957 मध्ये सार्वत्रिक निवडणूक झाली. लोकल बोर्ड असेल, लोकसभा असेल, विधानसभा असेल. यासाठीच्या 1957च्या निवडणुकीमध्ये मुंबई मतदारसंघातून कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांनी प्रचंड मतानं विजय प्राप्त केलेला आहे. त्यानंतर 1967 साली देखील मुंबई मतदारसंघाचे हे श्रीपाद अमृत डांगे जे आहेत हे खासदार आहेत. अतिशय त्यागी जीवन आहे, अतिशय तपस्वी जीवन आहे आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या अध्यक्षपदाला साजेसं असं यांचं आयुष्य आहे, अशी यांची कारकीर्द आहे. श्रीपाद अमृत डांगेनंतर आणखी जे एक महत्त्वाचं नाव येतं ते म्हणजे लोकसभेच्या पातळीवर श्रीपाद अमृत डांगे यांनी लढा दिलेला आहे. विधिमंडळ किंवा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जाऊन ज्यांनी संयुक्त महाराष्ट्र समितीचा आवाज बुलंद केला आहे असे नेते आहेत ते म्हणजे SM जोशी. SM याचा अर्थ श्रीधर महादेव जोशी. मूळचे रत्नागिरी जिल्ह्यामधलं गोळप इथलं जे गाव आहे या गोळपचे हे जोशी आहेत. जोशी म्हणजे गावामध्ये जे काही 12 बलुतेदार आहेत यापैकी जोशी वृत्ती म्हणजे ज्योतिषी या संस्कृत शब्दाचं मराठीकरण असलेला शब्द म्हणजे जोशी आहे की या जोशी बलुतेदारानं पंचांग सांगायचं, गावातील लोकांना मुहूर्त काढून द्यायचे आणि गावातील लोकांची जी काही धर्मकृत्य असतील या धर्मकृत्यांमध्ये पौरोहित्य करायचं. तर असे हे रत्नागिरी जिल्ह्यातील गोळप इथले जोशी आहेत. मात्र यांचा जन्म जो आहे हा 1904 साली पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर इथं झालेला आहे. पुणे जिल्ह्यात त्यांचा जन्म आहे. 1904 साली जुन्नर मुक्कामी SM जोशींचा जन्म आहे. शालेय जीवनापासूनच विविध चळवळी असतील, विविध आंदोलनं असतील याच्यामध्ये SM जोशींचा सहभाग आहे. 1904 सालचा जन्म आहे. 1920 साली 1 ऑगस्ट 1920 साली लोकमान्य टिळकांचं मुंबईतल्या सरदार गृहामध्ये निधन झालेलं आहे, देहांत झालेला आहे. तर या लोकमान्य टिळकांच्या अस्थिकलशाची जी मिरवणूक आहे ही पुणे इथं काढण्यात आलेली आहे. पुणे इथं जी अस्थिकलशाची मिरवणूक काढण्यात आलेली आहे त्यावेळी SM जोशी जे आहेत किंवा त्यावेळेसचे श्रीधर जोशी जे असतील हे अवघ्या 16 वर्षांचे आहेत. तर या 16 वर्षांच्या श्रीधर जोशींनी या अस्थिकलशाच्या मिरवणुकीमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल यांनी फटक्यांची शिक्षा भोगलेली. 15-16 वर्षापासूनच आंदोलनात सक्रिय आहेत. त्यानंतर 1929 साली पर्वती इथलं जे पुण्यामध्ये पर्वती नावाचं एक ठिकाण आहे तिथं डोंगरावर नानासाहेब पेशव्यांनी देवदेवेश्वर नावाचं एक शिवमंदिर उभारलेलं आहे. त्याचप्रमाणे तर विष्णूचं मंदिर आहे, कार्तिकेयाचं मंदिर आहे. असं पेशव्यांनी उभारलेलं पर्वतीवरचं ते देवालय आहे. तर या देवालयामध्ये अर्थात पुणे हे जे शहर आहे हे सनातन्यांचं देखील एक केंद्र आहे. जसे सर्वाधिक समाजसुधारक हे पुण्यामधून आहेत त्याचप्रमाणे सर्वाधिक सनातनी वातावरण देखील या पुण्यामध्येच आहेत. महाराष्ट्राच्या समाजरचनेची जी क्रांतिकारी लढाई आहे हिचे 2 ध्रुव जे आहेत हे या पुणे शहरामध्ये उपस्थित आहेत. तर अशा या पुण्यामधल्या पर्वतीमध्ये 1929 साली जो अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह झाला या अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशाच्या सत्याग्रहाचं नेतृत्व या SM जोशींनी केलेलं आहे. आणि त्याबद्दल सनातनी मंडळींचा रोष त्यांना पत्करावा लागलेला आहे की समाजव्यवस्थेमधल्या एका वरिष्ठ वर्गातील, एका अभिजान वर्गातील, विशेषतः जोशी वृत्ती ज्या कुटुंबामध्ये आहे अशा एका ब्राह्मण तरुणानं अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशासाठी लढा द्यावा हे तत्कालीन पुण्यातल्या कर्मठ आणि सनातनी वातावरणाला न मानवणारी गोष्ट होती. अशा पद्धतीनं या सनातन्यांचा बहिष्कार देखील SM जोशींनी स्वीकारलेला आहे. मात्र आपल्या आयुष्याचं समाज सुधारणेचं जे ध्येय आहे याच्याशी त्यांनी कुठेही तडजोड केलेली आपल्याला पाहायला मिळत नाही. 1934ला मुंबई इथं गिरणी कामगारांची जी चळवळ झाली, मुंबई अर्थात हे एक मोठं गिरण गाव आहे. सूत मिल असतील किंवा कापड गिरण्या असतील याचं एक मोठं केंद्र मुंबई त्या काळात होतं. आजही गिरगाव त्या ठिकाणी आहे. बंद पडलेल्या कारखान्यांच्या चिमण्या, लालबाग परळ हा चित्रपट आपण बहुतेकांनी पाहिलाही असेल. तर अशा या गिरण गावामध्ये या मुंबईमध्ये 1934च्या कामगार चळवळीमध्ये या SM जोशींनी सहभाग नोंदवलेला आहे. 1942चा जो लढा आहे अर्थातच समाजाच्या सर्व स्तरांना व्यापणारा हा लढा आहे.
विविध विचारसरणीच्या लोकांनी या चले जाव आंदोलनामध्ये भाग घेतलेला आहे. त्यामध्ये देखील हे एस एन जोशी सहभागी आहेत. दैनिक लोकमित्र आणि साप्ताहिक मजदूरचे संस्थापक संपादक आहेत. त्याचप्रमाणे स्वातंत्र्योत्तर काळामध्ये एक अतिशय महत्त्वाची सामाजिक संघटना म्हणून जिचं नाव आपल्याला घेता येईल ती म्हणजे राष्ट्रसेवा दल. अनेक दिग्गज कलाकार, अनेक सामाजिक क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करणारे लोक या राष्ट्रसेवा दलाचे सदस्य होते, आहेत आणि राहतीलही. सध्या डॉक्टर कुमार सप्तर्षी त्याचे प्रमुख आहेत. निळूभाऊ फुले असतील, स्मिता पाटील असतील, स्वतः साने गुरुजी असतील, अशा अनेक दिग्गजांनी या राष्ट्रसेवा दलाच्या जे काही कार्य आहे या कार्यामध्ये योगदान दिलेलं आहे. तर अशा राष्ट्रसेवा दलाचे हे संस्थापक आहेत. त्याचप्रमाणे पुणे लोकसभेचे खासदार आहेत. आणि अर्थातच आपण जाणतो की ज्यावेळी संयुक्त महाराष्ट्र समितीची 1956ला स्थापना झाली त्यावेळी विविध जे घटक पक्ष होते, जवळपास 11 पक्षांची आघाडी या संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये सहभागी झालेली आहे. तर यांचं असं ठरलं होतं की निवडणुका ज्यावेळी झाल्या त्यावेळी विरोधी पक्षनेतेपदी बसायचं कोणी, तर घटक पक्ष जे आहेत या घटक पक्षाच्या म्हणजे 5 घटक प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी क्रमशः आळीपाळीनं 1-1 वर्ष विरोधी पक्षनेतेपद भूषवायचं आहे. यानुसार हे जे एस एम जोशी आहेत, समाजवादी पक्षाचे नेते, समाजवादी पक्षाचे संस्थापक सदस्य आहेत. मागे आपण पाहिलं तो कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगेंचा साम्यवाद होता. एस एम जोशी जे आहेत हे समाजवादी आहेत. याच्यामधला प्रमुख भेद असा की साम्यवाद हा उत्पादनाच्या साधनांच्या मालकीविषयी भाष्य करतो, तर समाजवाद जो आहे हा जे काही शेवटचं जे काय फल येतील म्हणजे उत्पादन जे निर्माण होईल या उत्पादनाच्या वितरणाविषयी समाजवाद भाष्य करतो. साम्यवादामध्ये वैयक्तिक मालकीचा कुठेही उल्लेख नाही. समाजवादामध्ये शासकीय मालकीबरोबरच वैयक्तिक मालकीची म्हणजे तुम्ही स्वतःची प्रायव्हेट प्रॉपर्टी देखील ठेवू शकता. मात्र समाजवादी समाजरचनेचं ध्येय असं आहे की वितरणामध्ये सर्वांना समान वाटा मिळावा, समाजातल्या सर्व घटकांना वितरणाची पूर्णतः लाभ पोचावे, असा मूलतः एक ढोबळ भेद साम्यवाद आणि समाजवाद याच्यामध्ये आपल्याला करता येईल. तर हे एस एन जोशी जे आहेत हे समाजवादी नेते आहेत. अर्थात 1957ची निवडणूक ज्यावेळी झाली त्यावेळी काँग्रेसच्या विधिमंडळातील जे नेतृत्व पद आहे, विधिमंडळ काँग्रेसचे जे नेते आहेत हे यशवंतरावजी चव्हाण आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. आणि पहिले जे विरोधी पक्षनेते झालेले आहेत 57 नंतर तर ते झालेले आहेत एस एम जोशी. यावरून यशवंतरावजींच्या हिमालयन कर्तृत्वाच्या उंचीला तेवढाच तोडीसतोड असलेला हा एक लोकनेता आहे, तो म्हणजे एस एम जोशी. यांनी स्वतःचं आत्मचरित्रही लिहिलेलं आहे, मी एस एम नावाने. आणि यांची कामगिरी इतकी मोठी की यांच्या नावाचंही इनिशियल आपण पाहू शकतो, ते आहे एस एम. संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्येच आणखी एक प्रचंड हजरजबाबी आणि प्रचंड विनोदबुद्धी असलेले नेते आहेत, ते आहेत आचार्य अत्रे. तर यांनी या एस एमचा लॉंग फॉर्म असा केला, एस फॉर संयुक्त अँड एम फॉर महाराष्ट्र. एस एम म्हणजे संयुक्त महाराष्ट्र. ही घोषणा आचार्य अत्रेंनी या चळवळीच्या कालखंडामध्ये जागोजाग केली. इतकं एक अतूट नातं, एक अन्योन्य संबंध या एस एम जोशींचा आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा आहे. हा फोटो जो पाहतोय याच्यामध्ये एस एम जोशींचा अर्थात हा बेळगाव सीमा आंदोलनातलं हे छायाचित्र आहे. स्वतः एस एम जोशी येत आहेत. मागच्या बाजूला आपण पाहू शकतो की बाळासाहेब ठाकरे या ठिकाणी उपस्थित आहेत. एस एम जोशींनंतर एक महत्त्वाचं नाव, आता आपण जो क्रम पाहतोय हा क्रम आहे संयुक्त महाराष्ट्राचं पंचक ज्या नेत्यांना म्हटलं जातं. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये जी काही 5 प्रमुख नेते होते या 5 प्रमुख नेत्यांचा परिचय आपण क्रमशः करून घेत आहोत. तर या संयुक्त महाराष्ट्राच्या पंचकामध्ये कोणकोणते नेते आहेत, तर पहिले जे नेते आहेत ते आपण पाहू शकतो की स्वतः एस एम जोशी, दुसरे आहेत श्रीपाद अमृत डांगे, तिसरं नाव येतं केशव सीताराम उपाख्य प्रबोधनकार ठाकरे, चौथं नाव आहे दादासाहेब गायकवाड, आणि 5वं नाव आहे ते म्हणजे आचार्य अत्रे.
ही जी 5 नावं आहेत, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमधली ही जी 5 वंदनीय महनीय नावं आहेत, यांनाच संयुक्त महाराष्ट्राचे पंचक म्हणून ओळखलं जातं. यांचा क्रमशः परिचय आपण करून घेत आहोत. यापैकी श्रीपाद अमृत डांगेंचा प्रथम आपण परिचय करून घेतला, त्यानंतर एस एन जोशींचा परिचय आपण करून घेतला. यानंतरचं जे नाव येतं ते आहे प्रबोधनकार ठाकरे. यांचं मूळ नाव जे आहे हे आहे केशव सीताराम ठाकरे. ठाकरे या नावाशी महाराष्ट्र फारसा परिचित नाही अशी कोणती बाब नाही. महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री जे आहेत उद्धवजी ठाकरे, यांचे हे आजोबा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हे वडील, एकंदर महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक जीवनामध्ये ठाकरे कुटुंबियांचं जे पदार्पण आहे हे या प्रबोधनकार ठाकरेंच्या माध्यमातून झालेलं आहे. अर्थात हे ठाकरे कुटुंबीय जे आहेत यांचं मूळ गाव भोर संस्थान जे होतं जुनं, इथलं पाली या गावच्या अष्टविनायकांपैकी बल्लाळेश्वराचं जे स्थान आहे ती पाली म्हणजे या ठाकरे कुटुंबियांचं मूळ गाव मानलं जातं. यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये जो धोडप किल्ला आहे, या धोडप किल्ल्याची किल्लेदारी या ठाकरेंच्या पूर्वजाकडे होतं, त्यामुळं ठाकरेंचं धोडपकर हे देखील आणखी एक आडनाव आहे. या केशव सीताराम ठाकरेंचे आजोबा जे आहेत हे आजोबा या भोर संस्थानातल्या पालीमधनं पनवेलला आलेले आहेत. पनवेलला आल्यामुळं या केशव सीताराम ठाकरेंचा जन्म जो आहे हा पनवेल इथं झालेला आहे. पुणे मुंबई रस्त्यावरचं पनवेल हे जे गाव आहे, या पनवेलमध्ये केशव सीताराम ठाकरेंचा जन्म आहे. वडिलांचे छत्र बालपणीच हरवल्यामुळं आजोबांकडनं यांचं पालनपोषण झालेलं आहे आणि आयुष्यातल्या विविध संघर्षांना तोंड देत एक अतिशय धारदार वक्तृत्व, नेतृत्व आणि लेखन अशा तिन्ही पातळ्यांवरनं सामाजिक परिवर्तनाची लढाई ज्यांनी लढलेली आहे असं एक नेतृत्व म्हणजे हे प्रबोधनकार ठाकरे आहेत. प्रबोधनकार ठाकरे यांचं पत्रकारीय कामगिरी जी आहे ही देखील अतिशय उत्तुंग आहे. आता या पत्रकारीय कामगिरीमुळेच त्यांचं जे प्रबोधन नावाचं पाक्षिक होतं, पाक्षिक म्हणजे 15 दिवसांनी जे नियतकालिक निघतं, 15 दिवसांनी जे मॅगझिन निघतं. पंधरवड्याला संस्कृतमध्ये पक्ष म्हणतात, शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष. तर असं हे पाक्षिक जे आहे 15 दिवसांचं प्रबोधन नावाचं पाक्षिक होतं. याची लोकप्रियता एवढी की यांचं मूळचं केशव सीताराम ठाकरे हे नाव मागं पडून प्रबोधनकार ठाकरे हेच नाव सर्व ठिकाणी रूढ झालेलं आहे. तर यांच्या पत्रकारितेच्या कामगिरीमध्ये सारथी हे मासिक आहे आणि प्रबोधन हे पाक्षिक आहे. अर्थातच आपण पाहू शकतो की लेखन असेल, लेखनाबरोबरच नाटकाच्या माध्यमामधून प्रबोधनकारांना जो काही सामाजिक संदेश द्यायचा होता तो त्यांनी नाटकांच्या माध्यमातून देखील लिहिलेला आहे. या अर्थात ही नाटकं त्याच्यामधल्या जहाल भाषेमुळं, ज्याला आज आपण ठाकरे भाषा म्हणतो, समोरच्या विरोधकांना रक्तबंबाळ करणारी, तिला वागणखं लावणारी जी ठाकरी भाषा आहे, या ठाकरी भाषेचे खरे जनक हे प्रबोधनकार ठाकरे आहेत. अशा ठाकरी भाषेमध्ये यांनी खरा ब्राह्मण नाटक लिहिलेलं आहे, टाकलेलं पोर नाटक लिहिलेलं आहे. त्याचप्रमाणे संगीत सीताशुद्धी आणि संगीत विधिनिषेध ही 2 संगीत नाटकं आहेत. संगीत नाटकं म्हणजे तत्कालीन अर्थातच मनोरंजनाची साधनं तत्कालीन लोकांना फारशी नव्हती, त्यामुळं गायन, तेही प्रत्यक्ष गायन, यामध्ये लोकांना हा एक प्रमुख मनोरंजनाचा मार्ग होता. तर रात्र ही संगीत नाटकं चालायची, विविध गाण्यांच्या माध्यमातून ही नाटकं चालायची. अशा प्रकारची ही 2 नाटकं आहेत, संगीत सीताशुद्धी आणि संगीत विधिनिषेध. आणि अर्थात एक महनीय इतिहासकार देखील आहेत, यांच्या इतिहासावरील ग्रंथांचे खंड महाराष्ट्र शासनानं प्रकाशित केलेले आहेत. त्यामध्ये ते हिंदुत्व असेल, भारतीय इतिहास संशोधक मंडळ जे की पुण्यामधलं एक प्रमुख इतिहास संशोधक मंडळ आहे, यांनी जो काही चुकीचा इतिहास लिहिला त्याच्यावर आक्षेप म्हणून कोदंडाचा टणत्कार नावाची एक पुस्तिका या प्रबोधनकार ठाकरेंनी प्रसिद्ध केलेलं आहे. कोदंड म्हणजे धनुष्याचा एक पर्याय नाव कोदंड आहे आणि धनुष्याच्या दोरीचा जो काय आवाज येतो त्याला टणत्कार असं म्हटलं जातं. तर कोदंडाचा टणत्कार हे एक महत्त्वाचं नाटक, महत्त्वाचा ग्रंथ या प्रबोधनकार ठाकरेंचा आहे. त्याचप्रमाणे ग्रामण्याचा साध्यंत इतिहास ही एक विशेष बाब आहे की ग्रामण्याचा साध्यंत इतिहास हा ग्रंथ या प्रबोधनकार ठाकरेंनी लिहिलेला आहे. तर हे ग्रामण्य काय याच्याकडे आपण पाहूया. ग्रामण्य म्हणजे
सध्याच्या काळात आपण पाहू शकतो की नुकताच कोरोना येऊन गेला. या कोरोनाच्या काळामध्ये काही कुटुंबांना वाळीत टाकण्यात आलं होतं. इतर समाज घटकांनी काही कुटुंबांना वाळीत टाकण्याचं जे काम आहे हे या कालखंडात केलेलं. तर असाच सामाजिक बहिष्कार किंवा असंच वाळीत टाकणं यालाच ग्रामण्य असं म्हणतात. ग्रामण्य म्हणजे ग्रामव्यवस्थेमध्ये कोणत्याही प्रकारचा सहभाग किंवा कोणत्याही प्रकारची भागीदारी त्या कुटुंबाची येऊ द्यायची नाहीत. ग्रामाकडून किंवा त्या गावाकडून ज्या काही सोयीसुविधा मिळवल्या जातात या सोयीसुविधांना त्या वैयक्तिक कुटुंबाला किंवा त्या जातीला पूर्णपणे वंचित करणे. तर अशा ग्रामण्याची जी काही महाराष्ट्रात घडलेली प्रकरणं होती, अर्थात अनेक ग्रामण्यांची प्रकरणं घडलेली आहेत. विविध जातींना ग्रामण्यामध्ये टाकण्यात आलेलं आहे किंवा वाळीत टाकण्यात आलेलं आहे. तर असा महाराष्ट्राच्या इतिहासातील एक दुर्लक्षित पैलू तो म्हणजे महाराष्ट्रात झालेली विविध ग्रामण्य. ती पुणे शहरात घडलेली असतील, भोसले कुटुंबियांच्या संदर्भात घडलेली असतील, पैठणमध्ये घडलेले असतील, अशा इतर ठिकाणच्या अनेकानेक ग्रामण्याचा इतिहास या प्रबोधनकार ठाकरेंनी त्यांच्या ग्रंथात दिलेला आहे. साध्यंत याचा अर्थ स आदि अंत म्हणजे जिथून सुरुवात आहे आणि जिथं शेवट आहे असा साध्यंत इतिहास या प्रबोधनकार ठाकरेंनी ग्रामण्याचा लिहिलेला आहे. म्हणजेच आयुष्याच्या विविध क्षेत्रांमध्ये अधिकार असलेली ही एक व्यक्ती आहे. विविध ज्ञानशाखांमध्ये या प्रबोधनकारांना गती आहे. नंतरच्या काळात आपण पाहू शकतो की यांचे एक चिरंजीव आहेत ते व्यंगचित्रकार झालेले आहेत आणि दुसरे एक चिरंजीव आहेत ते संगीतकार झाले आहेत. यावरनं या व्यक्तिमत्वाचा आवाका आपल्या लक्षात यावा. यानंतरचं जे चौथं नाव आहे संयुक्त महाराष्ट्राचं जे काय पंचक आहे याच्यामधलं चौथं नाव आहे कर्मवीर दादासाहेब गायकवाड. या नावाची योजना देखील तुम्ही अभ्यासली असेल की कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वावलंबन योजना, कर्मवीर दादासाहेब गायकवाड भूमिहीन स्वावलंबन योजना, या प्रकारची योजना या दादासाहेबांच्या नावाने आहेत. तर हे दादासाहेब गायकवाड कोण आहेत तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अतिशय विश्वसनीय सहकारी आहेत. नाशिक जिल्ह्यामध्ये दिंडोरी तालुक्यातलं आंबे नावाचं जे गाव आहे या आंबे गावामध्ये दादासाहेबांचा जन्म आहे. यांचं खरं नाव आहे भाऊराव कृष्णराव गायकवाड आणि एका अतिशय सधन दलित कुटुंबामध्ये या दादासाहेबांचा जन्म आहे. आणि बाबासाहेबांची जी प्रत्येक चळवळ असेल या प्रत्येक चळवळीमध्ये जे काय काळाराम मंदिराचा सत्याग्रह असेल, मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम असेल किंवा महाडचा सत्याग्रह असेल, या प्रत्येक ठिकाणी किंवा मिलिंद महाविद्यालयाची स्थापना असेल, या प्रत्येक ठिकाणी दादासाहेब गायकवाडांचा सहभाग आपल्याला संपूर्णपणे पाहता येतो. बाबासाहेबांनी शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन हा एक राजकीय पक्ष स्थापन केला. आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं आहे की संयुक्त महाराष्ट्र समितीचे जे काय 11 घटक पक्ष होते या 11 घटक पक्षांपैकी हा एक पक्ष आहे शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन. तर या शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचे नेते आहेत. नंतरच्या काळामध्ये बाबासाहेबांच्या निधनानंतर जो रिपब्लिकन पक्ष स्थापन झाला याचे संस्थापक सदस्य आहेत आणि नाशिक लोकसभेचे खासदार राहिलेले हे व्यक्तिमत्व आहे. आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आहे, या चळवळीची विचारधारा आहे, या चळवळीची जी काही तत्वप्रणाली आहे ही तत्वप्रणाली या दादासाहेब गायकवाडांनी महाराष्ट्रामध्ये सर्वदूर समाजाच्या सर्व घटकांमध्ये, समाजाच्या तळागाळापर्यंत, समाजामधला जो काही निरक्षर वंचित असा समाज घटक आहे या समाज घटकांच्या अंगणापर्यंत नेण्याचं काम या कर्मवीर दादासाहेब गायकवाडांनी केलेलं आहे. म्हणजेच संयुक्त महाराष्ट्राची जी चळवळ आहे या चळवळीला एक सर्वसमावेशक, सर्वव्यापक, कोणत्याही एका अंगानं न जाणारी चळवळ असं जे काही रूप प्राप्त झालेलं आहे ते या कर्मवीर दादासाहेब गायकवाडांमुळे प्राप्त झालेलं आहे. 5वं नाव येतं आचार्य अत्रे. जिवंतपणे दंतकथा होणं कशाला म्हणतात किंवा लिव्हिंग लिजंड. आजही ज्यांच्या नावावरचे विनोद तुमच्या आमच्यामध्ये बोलले जातात किंवा शालेय जीवनामध्ये अनेक विनोद आपण ऐकले असतील, साष्टांग नमस्कार सारखे त्यांचे धडे असतील. विनोदाला एक प्रतिष्ठित स्थान महाराष्ट्रामध्ये ज्यांनी मिळवून दिलं ते आहेत आचार्य अत्रे. अर्थात यापूर्वी टवाळा आवडे विनोद अशा प्रकारची समजूत महाराष्ट्रामध्ये होती. अशा प्रकारच्या एका गंभीर माध्यमातून विनोदाकडे नेण्याचं काम म्हणजे आपला मुद्दा जो आहे 10 शब्दांचं काम 2 शब्दांचा विनोद जे करू शकतो, विनोदाचं हे सामर्थ्य या आचार्य अत्रेंनी दाखवलेलं आहे. तर या आचार्य अत्रेंचं नाव आहे प्रल्हाद केशव अत्रे. मग यांना आचार्य ही पदवी का मिळाली तर महाराष्ट्राचं जे काही शैक्षणिक क्षेत्र आहे, अत्रे जसे पत्रकार आहेत, जसे नाटककार आहेत, जसे चित्रपट निर्माते आहेत, जसे वक्ते आहेत, जसे लेखक आहेत, जसे कवी आहेत, त्याच प्रकारे ते एक नामवंत शैक्षणिक क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत. तर अशा शिक्षण क्षेत्रातले तज्ज्ञ असल्यामुळं पुणे, त्यानंतर त्यांनी लंडनमध्ये येथे शिक्षण क्षेत्राविषयी उच्च प्रकारचं प्रशिक्षण मिळवलेलं आहे. म्हणजेच एक नामवंत शिक्षण तज्ज्ञ, जागतिक दर्जाचे शिक्षण तज्ज्ञ म्हणून अत्रे जे आहेत ते प्रसिद्ध आहेत. आणि या शिक्षण क्षेत्रातील कामगिरीमुळेच त्यांना आचार्य ही पदवी महाराष्ट्रातल्या जनतेनं दिलेली आहे.
त्यामुळं प्रल्हाद केशव अत्र्यांचा उल्लेख हा सर्व ठिकाणी आचार्य अत्रे म्हणून केला जातो. यांची जी अनेक पुस्तकं आहेत, मी कसा झालो, करेचं पाणी, या प्रकारे त्यांचं आत्मचरित्र खंडात्मक आत्मचरित्र आहे. करेच्या पाण्याचे खंड आहेत. मूळचे सासवडचे आहेत. पुण्याजवळचे जे सासवड आहे, पुरंदराच्या पायथ्याशी असलेलं गाव आहे. या सासवड गावामधले शिवछत्रपतींचे जे एक विश्वासू सहकारी होते रघुनाथ बल्लाळ अत्रे, यांच्या वंशामध्ये या आचार्य अत्रेंचा जन्म आहे. शिक्षणाकरता पुण्यामध्ये आलेले आहेत. पुण्यामध्ये जडणघडण झालेली आहे. 7 फुटांचं बलदंड व्यक्तिमत्व आहे. अतिशय तल्लक आणि तैलबुद्धी असलेला विनोद हा यांचं वैशिष्ट्य आहे. विनोदाच्या माध्यमातून भलाभल्यांना झोपवणारा एक महनीय वक्ता म्हणून आपण आचार्य अत्र्यांना पाहू शकतो. तर आपल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या संदर्भातून आचार्य अत्र्यांचं महत्त्व काय, तर चळवळीला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे काही एक वृत्तपत्रीय व्यासपीठ हवं होतं, जे काही एक न्यूजपेपर किंवा एक वर्तमानपत्र की जे या चळवळीचा प्रचार प्रसार करून लोकांच्या दारापर्यंत जाईल, ते या आचार्य अत्रेंनी मिळवून दिलेलं आहे. 7 नोव्हेंबर 1956ला त्यांनी मराठा या वृत्तपत्राची, या दैनिकाची स्थापना केलेली आहे. आणि अर्थातच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचं एक मुखपत्र म्हणून मराठा उदय आलेलं आहे आणि विक्रीचा एक उच्चांक या मराठाने प्रस्थापित केलेला आहे. 1957 सालची जी निवडणूक झाली होती फेब्रुवारी-मार्चमध्ये, या निवडणुकीमध्ये समितीचे हे स्टार प्रचारक आहेत. सध्या देखील आपण पाहत असतो की विविध पक्षांचे स्टार प्रचारक असतात. सध्या तर ते नेत्यांपेक्षा अभिनेतेच जास्त आहेत. मात्र असा प्रकार न होता हे एक विद्वान व्यक्तिमत्व, एक विनोदी व्यक्तिमत्व आणि अतिशय फरडे वक्ते, वक्तृत्वशास्त्रामध्ये जे काही महाराष्ट्रानं मानदंड निर्माण केले, तर अतिशय महान वक्त्यांची परंपरा या आपल्या महाराष्ट्राला आहे. तर या महान परंपरेमधले हे एक आचार्य अत्रे आहेत. दिवस रात्र प्रवास करून दिवसाकाठी जवळपास 8 ते 9 सभा घेऊन यांनी संयुक्त महाराष्ट्र समितीचा प्रचार केलेला आहे. पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः समितीला जे उदंड यश मिळालेलं आहे, काँग्रेसचे भले भले मंत्री या पश्चिम महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीच्या उमेदवारांकडून पराभूत झालेला आहे. हे जे श्रेय आहे हे आचार्य अत्रेंना आहे. झंझावाती सभा घेतलेल्या आहेत आणि सभा ज्या प्रमाणात चालू आहेत त्याचप्रमाणे दैनिक मराठामधून अतिशय जळजळीत असे अग्रलेख देखील यांच्यावर चालू आहेत. आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं की संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये जो कोणी विरोधात बोलेल किंवा जो कोणी या चळवळीला खीळ घालण्याचा प्रयत्न करेल, याचा समाचार आचार्य अत्रेंनी घेतला नाही असं कधीच झालं नाही. मग ते नामदार सखा पाटलांचं नासका पाटील करणं असो, किंवा जनतेचा कसाई मोरारजीभाई देसाई करणं असो, किंवा यशवंतराव चव्हाणांमधला च काढून टाकणं असून फक्त वाहन उरवणं असो, या सर्व प्रकारांनी आचार्य अत्र्यांनी समितीच्या विरोधक जे आहेत यांचा समाचार घेतलेला आहे. आता हे आचार्य अत्रे जे आहेत, हे आचार्य अत्रे फक्त एक नेते आहेत किंवा फक्त एक वृत्तपत्र संपादक आहेत असं नाही. कविमनाचं एक नेतृत्व आहे. केशवकुमार या नावाने यांनी झेंडूची फुले नावाचा एक प्रसिद्ध काव्यसंग्रह लिहिलेला आहे. त्याचप्रमाणे एक नाट्य चळवळीमध्ये, ज्याला की पूर्वीची मराठी नाटकांची परंपरा ही सुरुवातीच्या काळामध्ये पौराणिक नाटकं होती. मग ती संगीत सौभद्र असेल, संगीत शाकुंतल असेल, अशा संगीत नाटकांमधून पुराणकथा प्रामुख्यानं मांडल्या जात असत. त्यानंतर कौटुंबिक नाटकं जी आहेत, म्हणजे आत्तापर्यंत राजेराजवाड्यांचं जीवन हे नाटकामधून होतं, तर ही कौटुंबिक नाटकं जी सुरू केली ती ही विनोदाच्या अंगानं महाराष्ट्रातल्या सर्वसामान्यांच्या कुटुंबामधले जे काही प्रश्न आहेत, या कुटुंबातले प्रश्न विनोदाच्या अंगाने असतील किंवा शोकांतिकेच्या अंगाने असतील, अशा दोन्ही माध्यमातून या आचार्य अत्रेंनी हाताळलेले आहेत. यांचं प्रसिद्ध नाटक म्हणजे साष्टांग नमस्कार. बऱ्यापैकी जणांना शालेय जीवनामध्ये ते अभ्यासक्रमामध्ये देखील असेल. साष्टांग नमस्कार म्हणजे औंध संस्थानचे जे राजे होते, भवानराव पंतप्रतिनिधी, यांचा सर्व समस्यांवर इलाज ते म्हणजे सूर्यनमस्कार घालणे असा एक समज होता, की म्हणतो तसा असेलही. या सूर्यनमस्काराचा जो त्यांचा छानदिष्टपणा आहे, या छानदिष्टपणावर आधारित साष्टांग नमस्कार हे नाटक आचार्य अत्र्यांचं आहे. त्याप्रमाणे कैलासवासी विजय चव्हाण हे एक मोठे मराठी कलावंत होते, यांनी ज्यात भूमिका केली ती मोरूची मावशी हे नाटक देखील आचार्य अत्रेंचं आहे. लग्नाची बेडी हे नाटक देखील या आचार्य अत्रेंचं आहे. अशा प्रकारे एक माध्यमं जी आहेत किंवा प्रसार माध्यमं किंवा समाज माध्यमं, या समाज माध्यमाच्या सर्व क्षेत्रामधलं एक मोठं नाव ते म्हणजे आचार्य अत्रे आहेत. तर आचार्य अत्रेंनी 57च्या निवडणुकीला ते स्वतः उभे होते. मुंबईमधून कैलासवासी सुलोचना मोदी ज्या काँग्रेसच्या उमेदवार होते, यांचा पराभव करून आचार्य अत्रे हे विधिमंडळामध्ये आमदार म्हणून गेलेले आहेत आणि आपली दणकेबाज भाषणं जी की पूर्वी मैदानावर व्हायची ती आता विधिमंडळात गाजू लागलेली आहे.
आणि एक उपरोधिक आणि कोटीबाज अशी वक्तृत्व शैली आहे. त्यांचे विनोद आपण पाहू शकतो की समोरून दोन माणसं आली, आचार्य अत्र्यांना पाहून अर्थातच त्यांची जी वैर आहेत ही सुद्धा महाराष्ट्रात गाजली आहे. नासी फडके विरुद्ध आचार्य अत्रे, मामा वरेरकर जे की एक नाटक होते, या मामा वरेरकर विरुद्ध आचार्य अत्रे, यशवंतराव चव्हाण विरुद्ध आचार्य अत्रे, स्वतः बाळ ठाकरे विरुद्ध आचार्य अत्रे, अशा प्रकारचे महाराष्ट्रामधले काही प्रसिद्ध वाद आहेत. तर नासी फडकेंबद्दलचा एक तो विनोद आहे, घडला असेल नसेल देव जाणे, की समोरून नासी फडके आले, त्यांच्या समोरून आचार्य अत्रे आले, दोघे समोरासमोर आलेले आहेत. समोरासमोर आल्यानंतर नासी फडके आचार्य अत्रेंना म्हणाले की मूर्ख माणसांना आम्ही जायला रस्ता देत नसतो. त्यावेळेस आचार्य अत्रे म्हणतात की मात्र आम्ही देत असतो, म्हणून आचार्य अत्रे स्वतःच बाजूला सरकलेले आहेत. अशा प्रकारचे विनोद म्हणजे जीवनपणे एक दंतकथा आहे. आता हे गोष्टी खऱ्या घडल्या असतील नसतील ते आचार्य अत्रेंना माहिती, नासी फडकेंना माहिती. मात्र या नेत्याची लोकप्रियता एवढी आहे की त्याच्यावर असे विनोद तयार केले गेले. यावरून त्यांची जनमानसामध्ये जी काही क्रेज आहे किंवा जी लोकप्रियता आहे ती लक्षात यावी. संयुक्त महाराष्ट्राचं पंचक आपण पाहिलेलं आहे. त्यामध्ये कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे पाहिलेले आहेत, एस.एम. जोशी पाहिलेले आहेत, प्रबोधनकार ठाकरे पाहिलेले आहेत, कर्मवीर दादासाहेब गायकवाड पाहिलेले आहेत आणि आचार्य अत्रे पाहिलेले आहेत. यानंतर या संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये काय फक्त पुरुष मंडळीच काम करत होती असा काही विषय नाही. आपला महाराष्ट्र आहे, शिवरायांच्या सुनबाई ताराराणी यांची उज्ज्वल परंपरा आपल्या महाराष्ट्राला आहे. वेळ प्रसंगी लाटणं सोडून तलवार देखील महाराष्ट्रातील स्त्रियांनी हाती घेतलेली आहे. महाराष्ट्रामधली किंबहुना देशामधली पहिली स्त्री शिक्षिका ही महाराष्ट्राने दिलेली आहे. अशा प्रकारचा हा आपला स्त्री चळवळीच्या अंगाने देखील एक पुरोगामी असलेला महाराष्ट्र आहे. तर या संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये देखील स्त्रियांचा जो सहभाग आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. समितीचे ज्या सचिव होत्या या कॉम्रेड कमलबाई भागवत आहेत. नावावरनं परत आपण लक्षात घेऊ शकतो की कॉम्रेड आहेत, साम्यवादी विचारसरणीच्या पाईक आहेत, कॉम्रेड कमलताई भागवत. यानंतर यामध्ये जी नेते मंडळी आहेत, नाग गोरे असतील, एस.एम. जोशी असतील, कॉम्रेड डांगे असतील किंवा कोल्हापूरचे भाई माधवराव बागल असतील, यांचे कुटुंबीय देखील त्यांच्या पतींच्या खांद्याला खांदा लावून या चळवळीमध्ये सहभागी झालेले आहेत. सुमतीबाई गोरे आहेत, यांनी प्रामुख्यानं मुंबईमध्ये या संयुक्त महाराष्ट्र समितीची जी चळवळ आहे हिची धुरा सांभाळलेली आहे. त्याचप्रमाणे कोल्हापूर आणि बेळगाव भागात विमलताई बागल जे आहेत, या विमलताई बागलांनी हजारोंच्या संख्येनं मोर्चे काढलेले आहेत आणि त्या मोर्चातून लोकांचं नेतृत्व आपण किती सशक्तपणे करू शकतो हे ताकदीनं लोकांना दाखवून दिलेलं आहे. कोल्हापूर आणि बेळगाव भागातील हजारोंचे मोर्चे या विमलबाईंच्या नेतृत्वाखाली निघालेले. कोसबाड भागात दोन प्रसिद्ध पुस्तकं आहेत, जेव्हा माणूस जागा होतो आणि कोसबाडच्या टेकडीवरून वगैरे. तर या भागामध्ये कार्य करणाऱ्या गोदावरीताई परुळेकर आहेत. या गोदावरीताई परुळेकरांनी देखील विविध परिषदांच्या माध्यमातून या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये संघटनात्मक काम पुढे नेलेलं आहे. चारुशिला गुप्ते असतील, शिरीष पै आहेत. या शिरीष पै म्हणजे आचार्य अत्रेंच्या कन्या. हायकू नावाचा जो जपानी काव्य प्रकार आहे हा मराठीमध्ये आणण्याचं पहिल्यांदा काम या शिरीष पैंनी केलं. जशा या साहित्यिक आहेत त्याच प्रकारे या संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या एक नेत्या देखील आहेत. तर स्त्रिया देखील कोणत्याही प्रकारे या चळवळीमध्ये मागे नाहीत. जसे पुरुष आघाडीवर आहेत, जसे स्त्रिया आघाडीवर आहेत, जसे नेते मंडळी आघाडीवर आहेत, त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील शेतकरी आणि कामगार हा देखील या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये तितक्याच ताकदीनं समाविष्ट झालेला आहे. यानंतरचं एक महत्त्वाचं नाव ते म्हणजे सर सी.डी. देशमुख. चिंतामणी द्वारकानाथ देशमुख असं यांचं पूर्ण नाव. किल्ले रायगड आपल्या हिंदवी स्वराज्याची जी काही राजधानी आहे, या हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडच्या पायथ्याशी महाड तालुक्यामध्ये नाते नावाचं एक गाव आहे. या नाते नावाच्या गावात जन्म झालेलं हे एक व्यक्तिमत्व आहे, सर सी.डी. देशमुख. ICS परीक्षेमध्ये प्रथम क्रमांकानं उत्तीर्ण आहेत. यांच्याविषयी देखील, यांच्या बुद्धिमत्तेविषयी देखील अशा अनेक गोष्टी महाराष्ट्राच्या जनमानसामध्ये प्रचलित आहेत की हू स्टँड सेकंड, की दुसरा कोणाला आहे. ज्यावेळी ICS परीक्षेचा निकाल लागला त्यावेळी सी.डी. देशमुख हे टेनिस खेळत होते. टेनिस खेळत असताना त्यांनी विचारलं, एक त्यांचा मित्र सांगायला आला की ICS परीक्षेचा निकाल लागलेला आहे. त्यावेळी यांनी थेटपणे प्रश्न विचारलेला आहे की दुसरा कोण आलेला आहे. म्हणजे इतका प्रचंड आत्मविश्वास आहे, असा उत्तुंग आत्मविश्वास आहे की मी पहिला येणार आहे, दुसरा कोण आला आहे तेवढी बातमी तुम्हाला सांग. अर्थात यांचा मल्टी डिसिप्लिनरी म्हणजे विविध विद्याशाखा ज्या आहेत, या विविध विद्याशाखांमधला अभ्यास इतका आहे की पूर्वपरीक्षेला वेगळा विषय, मुख्य परीक्षेला वेगळा, इंटरव्ह्यूला हे दोन सोडून विचारा, अशा प्रकारच्या कथा देखील सी.डी. देशमुखांबाबत प्रचलित आहेत. कथांचा भाग सोडला तर ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय बुद्धिमंत व्यक्तिमत्व आहे. 1944 साली यांच्या बुद्धिमत्तेनं ब्रिटिश सरकारनं प्रभावित होऊन यांना सर हा बहुमान दिलेला आहे. सर सी.डी. देशमुख झालेला आहे, चिंतामणी द्वारकानाथ देशमुख.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जी आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ही स्थापन झाल्यानंतर पहिले 2 जे गव्हर्नर आहेत हे ब्रिटिश वंशाचे आहेत. मात्र जो पहिला भारतीय गव्हर्नर झालेला आहे, म्हणजे 19तला तिसरा आणि भारतीय वंशाचा पहिला गव्हर्नर, ते म्हणजे सर सी.डी. देशमुख. देशाचं जे पहिलं मंत्रिमंडळ आहे, या पहिल्या मंत्रिमंडळामध्ये अर्थमंत्री जे आहेत ते आहेत सर सी.डी. देशमुख. म्हणजे प्रजासत्ताक स्थापन झाल्यानंतर जे मंत्रिमंडळ स्थापन झालं होतं याचे पहिले वित्तमंत्री हे सी.डी. देशमुख आहेत. स्वतः रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून देखील यांनी काम केलेलं आहे. 1939 साली रिझर्व्ह बँकेच्या कामकाजामध्ये यांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यानंतर समावेश झाल्यानंतर गव्हर्नर पदापर्यंत सर सी.डी. देशमुख आहेत. आणि असे हे एक अतिशय बाणेदार अर्थमंत्री की ज्यांनी 1956 साली नेहरूंनी महाद्विभाषिकाची घोषणा ज्यावेळी केली की मुंबई, गुजरात आणि मुंबई यांचं एक महाद्विभाषिक स्थापन होईल, त्यावेळी मराठी भाषिकांना स्वतंत्र राज्य न मिळाल्यामुळं भारताचा अर्थमंत्री इतकं जे एक मोठं पद आहे, ज्या पदासाठी लोकांचं आयुष्य जातं, ते एका क्षणामध्ये या सी.डी. देशमुखांनी सोडलेलं आहे आणि स्वतःचा राजीनामा पंडित जवाहरलाल नेहरूंकडे यांनी सुपूर्द केलेला आहे. या बाणेदारपणामुळं संयुक्त महाराष्ट्राची जी चळवळ आहे, या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये सी.डी. देशमुखांचं नाव हे अग्रक्रमावर आहे. अर्थात महाराष्ट्राचा कंठमणी, देशमुख चिंतामणी या नावांनी आचार्य अत्रेंनी त्यांना गौरवलेलं आहे. की महाराष्ट्राचा जो सन्मान आहे, महाराष्ट्र गीतामध्ये आपण पाहू शकतो की आसमानीच्या सुलतानीला जबाब देते जीवा. शिवछत्रपतींनी त्या काळामध्ये औरंगजेबाच्या दरबारात राहून देखील स्वतःच्या जीवाची तमा न बाळगता, स्वतःचा अपमान होऊ न देता औरंगजेबाला भर दरबारामध्ये बाणेदार उत्तरं दिली होती. त्या प्रसंगाची तुलना सी.डी. देशमुखांनी जो राजीनामा दिलेला आहे त्या प्रसंगाशी करण्यात आलेली आहे. असे सी.डी. देशमुख आहेत. संस्कृतमधलं एक अतिशय मोठं विद्वान व्यक्तिमत्व आहे. मेघदूत हे जे कवी कालिदासाचं जे काव्य आहे, महाकाव्य आहे, या मेघदूताचं इंग्लिश रूपांतरण सी.डी. देशमुखांनी केलेलं आहे. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी की LIC जी आहे, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन, म्हणजे भारतीय जीवन विमा निगम, या जीवन विमा निगमचं बोधवाक्य आहे, आपण पाहिलेलं असेल वारंवार LICच्या इमारतींमध्ये, LICच्या बोधचिन्हांमध्ये, की योगक्षेमम वहाम्यहम. भगवद्गीतेतला हा श्लोक आहे की अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमम वहाम्यहम. म्हणजे मला अनन्य भावना जो बसतो त्याचा चरितार्थ मी चालवतो. तर यामधला या श्लोकाचा एक अर्धा भाग योगक्षेमम वहाम्यहम हे जे बोधवाक्य आहे हे या सी.डी. देशमुखांच्या कल्पक बुद्धीमधनं LICला देण्यात आलेलं आहे. आणि यांची महत्त्वाची आर्थिक कामगिरी अशी की विमा कंपन्या ज्या आहेत यांचं राष्ट्रीयकरण सर सी.डी. देशमुखांच्या काळात झालेलं आहे. यानंतरचं महत्त्वाचं नाव आहे ते म्हणजे केशवराव जेधे. सत्यशोधक समाज असेल, महाराष्ट्रातील ब्राह्मणेतरवाद जो असेल, किंवा महाराष्ट्रामधल्या शेकाप पक्षाची स्थापना असेल, ब्राह्मणेतर चळवळ असेल, या सर्व चळवळींमध्ये एकही चळवळ अशी नाही की जिथं या केशवराव जेधे यांचं नाव येत नाही. जेधे आणि जवळकर, दिनकरराव जवळकर आणि केशवराव जेधे ही या ब्राह्मणेतर चळवळीचे दोन राम लक्ष्मण म्हणता येईल आपल्याला, अशी ही प्रसिद्ध जोडगोळी आहे. केशवराव जेधे कोण आहेत तर इतिहास प्रसिद्ध असं जे कारीचं जेधे देशमुख घराणं आहे. अफजल खानाची शिवरायांवर स्वारी झाल्यानंतर, हिंदवी स्वराज्यावर स्वारी झाल्यानंतर मावळ प्रांतातील बहुतांश देशमुख किंवा जे वतनदार मंडळ आहे ही सर्व अफजल खानाला सामील झाली होती. सामील न झाल्यास तुम्हाला जीवे मारू अशा आशयाचे खलिते अफजल खानानं त्या काळात पाठवले होते. असं असून देखील स्वतःच्या जीवाची पर्वा न बाळगता शिवछत्रपतींच्या चरणांवर, स्वतःच्या वतनावर पाणी सोडून सहभागी झालेले, शिवरायांच्या सैन्यात सहभागी झालेले एक मातब्बर सरदार म्हणजे कान्होजी जेधे. तर या कान्होजी जेधेंचे हे वंशज आहेत केशवराव जेधे. पुण्यामधल्या बाजीराव रोडवरनं शुक्रवार पेठ जी लागते, या शुक्रवार पेठेमध्ये जेधे मॅन्शन नावाचा यांचा एक दुमजली वाडा आहे. हा वाडा म्हणजे महाराष्ट्राच्या ब्राह्मणेतर चळवळीचं एक प्रमुख केंद्र आहे. स्वारगेटमध्ये, पुण्यामधलं जे स्वारगेट बस स्थानक आहे, या स्वारगेट बस स्थानकापुढं जो मोठा उड्डाणपूल आहे याचं देखील नाव केशवराव जेधे उड्डाणपूल आहे. त्या चौकाचंही नाव केशवराव जेधे उड्डाणपूल आहे. शेकापचे संस्थापक आहेत. दाभाडी प्रबंधानंतर जो शेतकरी कामगार पक्ष स्थापन झाला होता याचे संस्थापक आहे. त्याचप्रमाणे 6 फेब्रुवारी 1946ला जी संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली होती, या संयुक्त महाराष्ट्र समितीमधला एक बहुजन चेहरा म्हणून केशवराव जेधे. अर्थातच 56 नंतर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे यशवंतरावजी चव्हाणांच्या आग्रहामुळं, आणि त्यांचा आणि चळवळीशी असलेला या ठिकाणी दुरावा झालेला आहे. असे हे केशवराव जेधे या चळवळीमधलं एक महत्त्वपूर्ण नाव. यानंतरचं नाव आहे भाई उद्धवराव पाटील. हैदराबाद संस्थानचा जो मराठी भाषिक भाग आहे
या हैदराबाद संस्थानच्या मराठी भाषिक भागामध्ये एक जिल्हा जो आहे उस्मानाबाद, या उस्मानाबादचे प्रतिनिधित्व करणारे हे नेते आहेत. संयुक्त महाराष्ट्रामध्ये की कोणतीही अट न ठेवता नागपूर करारानुसार संयुक्त महाराष्ट्रात आम्ही सामील होणार आहोत. आमची भाषिक ओळख जी आहे, आमची भाषिक अस्मिता जी आहे, हिच्यानुसार आम्ही महाराष्ट्रातच सामील झालं पाहिजे अशी ठामपणानं भूमिका घेणारं हे नेतृत्व आहे. आपण पाहिलं की समितीचे जे घटक पक्ष आहेत, या 5 घटक पक्षांमध्ये 5 विरोधी पक्ष नेते आहेत. यानंतर दुसरे जे विरोधी पक्ष नेते झालेले आहेत एस एम जोशी नंतर, ते म्हणजे भाई उद्धवराव पाटील आहेत. ग्रामीण भाग आणि शेतीविषयक जे अर्थशास्त्र आहे, या ग्रामीण भाग आणि शेतीविषयक अर्थशास्त्राचा इतका सखोल अभ्यास असलेला दुसरा नेता महाराष्ट्रात झालेला नाही. यांच्या जवळपास 20,000 भाषणांचे संग्रह किंवा 20,000 भाषणांचा संग्रह उपलब्ध आहे. नेतृत्व असं आहे की यांच्या अभ्यासपूर्ण भाषणाला यशवंतराव चव्हाणांनी कधीही गैरहजेरी लावली नाही. प्रत्येक भाषणाला यशवंतरावजी चव्हाण हजर आहेत. आणि दिल्लीला ज्यावेळेस या संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा मोर्चा गेला होता, त्यावेळी दिल्लीमध्ये सर्व देशाला समजेल, देशातल्या बहुतांश जनतेला समजेल अशा अस्खलित उर्दूमधनं उद्धवराव पाटलांनी भाषण केलेलं आहे. यानंतर पहिली खासदारकी ज्यावेळी त्यांनी भूषवली, त्यावेळी ते उत्कृष्ट संसदपटू म्हणून भूषवलेले आहेत. आणि मुंबईमध्ये शेतकऱ्यांच्या भाववाढीच्या मागणीसाठी किंवा शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी मुंबईत 13 मार्च 1966ला 1,00,000 बैलगाड्यांचा मोर्चा उद्धवराव पाटलांनी नेलेला आहे. अर्थात मुंबईमध्ये 1,00,000 बैलगाड्यांचा मोर्चा त्या काळात नेणं ही कल्पना देखील, म्हणजे एवढा जनाधार असलेला नेता अतिशय दुर्मिळ आहे. तर 1,00,000 बैलगाड्यांचा मोर्चा नेणारा हे नेतृत्व आहे. आणि ग्रामीण भागामध्ये जी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ज्या नेत्यांनी पोहोचवली, ते जे 2 नेते आहेत ते म्हणजे उद्धवराव पाटील आणि दुसरे आहेत क्रांतिसिंह नाना पाटील. पत्री सरकारमुळं आपला सर्वांना यांची ओळख आहे. सांगली जिल्ह्यामधला जो वाळवा तालुका आहे, अक्षरशः नररत्नांची खाण म्हणावी असा हा तालुका आहे. या वाळव्या तालुक्यामधल्या येडे मच्छिंद्रचे हे रहिवासी आहेत. वारकरी संप्रदायाचा प्रभाव आहे. ज्यावेळी मार्क्सचा प्रभाव आहे, मार्क्सवादी विचारसरणी आहे, नंतर चालून भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे हे खासदार देखील झाले, त्याच वेळेस वारकरी संप्रदायाचा देखील तेवढाच प्रभाव आहे. आणि यांचं वक्तृत्व असेल, यांचं नेतृत्व असेल आणि जो त्याग यांनी नोंदलेला आहे पत्रकारी म्हणजे पत्री सरकारच्या माध्यमातून, त्यामुळं एक सर्वमान्य ज्यावेळेस हे उत्तर साताऱ्यातून खासदार म्हणून निवडून येतात, त्याच्या दुसऱ्या टर्मला ते बीडमधून देखील खासदार म्हणून निवडून येतात. म्हणजे सर्व महाराष्ट्रानं मान्य केलेलं असं एक नेतृत्व आहे. आणि 1957 साली उत्तर साताऱ्यातून खासदार आहेत, त्यानंतर बीडतून खासदार आहेत. आणि बोलण्याची एक गावरान आणि ग्रामीण जनमानसाची पकड घेणारी शैली, याच्यामुळं या चळवळीचा जो विस्तार आहे हा ग्रामीण भागामध्ये झालेला आहे. अर्थात मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की डोंगरे बालामृताची जी उपमा आहे, म्हणजे आमचं बाळ जर डोंगरे ग्राईप वॉटर पिऊन गुटगुटीत झालंय, म्हणजे आमचं बाळ गुटगुटीत झालंय म्हणून डोंगरेच्या मालकांचं होत नाही, ते बाळ आमचंच राहतं. या हिशेबानं मुंबई ही जी आहे ही परप्रांतीय भांडवलदारांची नाही, तर इथल्या मूळ भूमिपुत्रांची आहे, कष्टकरी मराठी माणसांची आहे. अशा पद्धतीनं लाखोंच्या सभेंमधून संयुक्त महाराष्ट्र समितीचा विचार या क्रांतिसिंह नाना पाटलांनी जनतेला दिलेला आहे. या जनतेचा पाया किंबहुना या चळवळीचा पाया जो आहे हा ग्रामीण भागामध्ये क्रांतिसिंह नाना पाटलांनी मजबूत केलेला आहे. सुरुवातीला शेकापमध्ये नाना पाटलांचा पक्षप्रवेश होता. शेकापचं काम नाना पाटलांनी केलेलं आहे. नंतर भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये नाना पाटील सहभागी होऊन भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे खासदार देखील झालेले आहेत. शिवाजी सावंत, मृत्युंजय आणि युगंधर यासारख्या कादंबऱ्यांचे जे प्रथित यश लेखक आहेत, अतिशय उत्तुंग यश त्यांच्या कादंबऱ्यांना लाभलेले या शिवाजी सावंतांनी यांच्या भाषणाचा संग्रह क्रांतिसिंहाची गावरान बोली या नावानं प्रसिद्ध केलेला आहे. चळवळीला कलात्मक अधिष्ठान जे आहे किंवा जे गोष्ट 10 तासांचं भाषण करू शकत नाही, ते गोष्ट एक 5 मिनिटाचं गाणं करून जातं. तुमच्या आमच्या तोंडी कुणाची भाषणाचे परिच्छेद किंवा लिखाणाचे परिच्छेद कधी राहत नाहीत. तुमच्या आमच्या तोंडी हे एखाद्या गाण्याचं कडवं राहतं, एखाद्या गाण्याची ओळ राहते. तर संयुक्त महाराष्ट्राची जी चळवळ आहे, ही चळवळ लोकांच्या तोंडामध्ये, लोकांच्या मनामध्ये ज्यांच्या गीतातून, ज्यांच्या गायनातून बसलेली आहे, अशी एक वाङ्मय म्हणजे एक सांगीतिक चळवळ, एक शाहिरी परंपरा, एक जलस्यांची परंपरा या संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये उपस्थित आहे. तर याच्यामधलंच एक महत्त्वाचं नाव आहे, ते म्हणजे शाहीर अमर शेख. शाहीर अमर शेख यांचं मूळ नाव महबूब पटेल. उस्मानाबाद जिल्ह्यामधलं कुंभेफळ हे जे गाव आहे, या गावचे रहिवासी आहेत. मात्र यांची कारकीर्द जी बहरलेली आहे ती बार्शी शहरातून बहरलेली आहे. बार्शीमधल्या मिल कामगारांच्या ज्या आयटकच्या माध्यमातून होणाऱ्या चळवळी होत्या, या आयटकच्या चळवळीमधून अमर शेखांचं नेतृत्व पुढे आलेलं आहे. यांचे अमरगीत, कलश असे काव्यसंग्रह देखील प्रसिद्ध आहेत. आणि तुमच्या आमच्यापर्यंत त्यांचं पोचलेलं महत्त्वाचं गाणं म्हणजे चमके शिवबा की तलवार,
झेले ढालीवरती वार, केला शाहिस्त्यावर वार, त्याची तुटली बोटे चार. अशा प्रकारचं सर्व शिवभक्तांच्या ओठी असणारं जे गाणं आहे, चमके शिवबा की तलवार, यूट्यूबवर तुम्ही पाहू शकता. हे गाणं हे या शाहीर अमर शेखांचं आहे आणि यांच्या खड्या आवाजातून ते संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये की आपण म्हणजे शिवछत्रपतींचे मावळे आहेत, विरोधक जे आहेत हे सर्व शाहिस्तेखानाचे मुघल सैनिक आहेत, त्याच आवेशामध्ये त्यांच्यावर तुटून पडायचा, अशा प्रकारचा एक जोश या अमर शेखांच्या काव्यानं निर्माण केलेला आहे. अशा प्रकारचे हे अमर शेख जे आहेत यांचे एक सहकारी आणि एक महाराष्ट्राच्या शाहिरी परंपरेतलं म्हणा, कादंबरी लेखनातलं म्हणा, कथा लेखनातलं म्हणा, साहित्य सम्राट ज्यांना म्हटलं जातं ते आहेत अण्णाभाऊ साठे. लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची जी लावणी आहे, माझी मैना गावाकड राहिली, माझ्या जीवाची होती या कावली, यामध्ये मुंबईचं जे वर्णन केलेलं आहे ते साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचं पूर्ण चित्र या लावणीतून केलेलं आहे. हे अण्णाभाऊ साठे कुठले आहेत तर मूळ यांचं नाव आहे तुकाराम साठे, सांगली जिल्ह्यातल्या वाटेगावचे रहिवासी आहेत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रचंड प्रभावाखाली असलेलं हे नेतृत्व आहे. जग बदल घालून घाव, सांगून गेले मला भीमराव, अशा प्रकारची भूमिका यांनी स्वीकारलेली आहे. या भूमिकेतून ते पुढे चालून लिखाण करत राहिलेलं आहे आणि श्रमिकांच्या चळवळीविषयी अण्णाभाऊंची बांधिलकी इतकी की पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून ती श्रमिकाच्या तळहातावर तरलेली आहे. अशा प्रकारचं कमी शब्दांमध्ये अधिकाधिक आशय ज्या शब्दांनी ज्या साहित्यानं व्यक्त केला, अशा साहित्याचे निर्माते म्हणजे अण्णाभाऊ साठे आपल्याला पाहता येतात. स्वतः अमर शेख आहेत, दत्ता गवाणकर आहेत आणि अण्णाभाऊ साठे आहेत. या तिघांचं मिळून लाल बावटा कला पथक आहे. या लाल बावटा कला पथकाची स्थापना 1944 सालीच आहेत आणि या लाल बावटा कला पथकानं सुरुवातीला जलसा करायचा. हा जलसा ऐकायला आजूबाजूच्या खेड्यापाड्यातून किंवा शहराच्या चाळीतून गल्लीबोळातून माणसं गोळा व्हायची. ही माणसं गोळा झाली की त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र समितीचे जे नेते मंडळी आहेत यांनी भाषण करायचं. अशा प्रकारचा शिरस्ता म्हणजे सभेला ज्या गर्द्या व्हायच्या त्या अण्णाभाऊंच्या लेखणीतून आणि अमर शेखांच्या आवाजामुळे व्हायच्या. अण्णाभाऊंवर पुढे चालून मार्क्सवादाचा प्रवास आहे. यातूनच इंडियन सोव्हिएत युनियन कल्चरल अकॅडमी जी आहे किंवा जे काही सांस्कृतिक संमेलनाविषयी काम करण्याची एक समिती आहे, या समितीनं अण्णाभाऊंना नंतर रशियाच्या प्रवासाला नेलेलं आहे. त्यातून त्यांनी माझा रशियाचा प्रवास हे पुस्तक लिहिलेलं आहे. अण्णाभाऊंच्या कादंबऱ्यांमधले जे नायक आहेत हे कायम समाजाच्या वंचित वर्गातून आलेले आहेत आणि ते कायम अन्यायाचा प्रतिकार करणारे आहेत. याच्यावर बरेचसे चित्रपट देखील बनलेले आहेत. वारणेचा वाघ, सूर्यकांत यांनी अभिनय केलेला वारणेचा वाघ हा चित्रपट असेल, सावळ्या ही एक कादंबरी असेल, माकडीचा माळ असेल, फकीरा असेल, असे अनेक नायक या महाराष्ट्राच्या भूमीमधले अण्णाभाऊंनी हेरलेले आहेत आणि यांचा उपयोग संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये ताकदीनं उभा राहण्याकरता, आपल्यावर जो जुलूम होतोय या जुलमाला प्रतिरोध करण्याकरता जी काही एक मानसिक ऊर्जा लागते, जी मानसिक एक ताकद लागते, ही ताकद देण्याचं काम अण्णाभाऊंच्या गीतलेखनानं केलेलं आहे. अण्णाभाऊंच्या या गीतलेखनातूनच खऱ्या अर्थानं संयुक्त महाराष्ट्राच्या सभा ज्या आहेत या प्रचंड गरजेच्या होत गेल्या आणि लोकांपर्यंत संयुक्त महाराष्ट्र समितीचा विचार पोहोचत गेला. जसं ही कलाकारांची एक आघाडी आहे, ही नेते मंडळींची एक आघाडी आहे, तशीच वृत्तपत्रीय आघाडी आहे. मगाशी आपण पाहिलं की 7 नोव्हेंबर 1956 साली जे मराठा वृत्तपत्र स्थापन झालं यानं या संयुक्त महाराष्ट्राचं मुखपत्र म्हणूनच काम केलं. या बोधचिन्हात आपण पाहू शकतो की संयुक्त महाराष्ट्राचे मुखपत्र हे याचं शीर्षकच आहे. मराठा, महाराष्ट्राच्या भूमीत राहणारा मराठा हे नाव घेऊनच हे वृत्तपत्र स्थापन झालेलं आहे. वरच्या बाजूला आपण पाहू शकतो की शिवछत्रपतींची एक अश्वारूढ छाया या मराठावर आहे. म्हणजे वारसा जो आहे हा शिवछत्रपतींचा आणि विचारसरणी कोणाची आहे तर एका बाजूला महात्मा फुले आहेत आणि दुसऱ्या बाजूला निर्भीड पत्रकारिता. निर्भीड पत्रकारितेतला महाराष्ट्रातला एक मानदंड म्हणून लोकमान्य टिळक ओळखले जातात. सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, पुनश्च हरिओम, अशा प्रकारच्या आगरलेखातून सरकारला देखील त्यांनी सोडलेलं नाही. अशा प्रकारे टिळकांचा बाणेदारपणा घेऊन हे मराठा वृत्तपत्र सुरू आहे. संपादक अर्थातच आचार्य यात्रे आहेत. मराठ्याबरोबरच प्रबोधनकार ठाकरे यांचं प्रबोधन असेल, सारथी असेल आणि वारा कोठारी यांची वृत्तपत्र असेल, या वृत्तपत्रांनी ही चळवळ समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहोचवली. समाजाच्या सर्व घटकांपर्यंत ही चळवळ पोहोचल्यामुळेच या चळवळीला जे काही उदंड यश लाभलेलं आहे ते उदंड यश लाभलेलं आहे. उदंड यशामुळं
या चळवळीची फलश्रुती किंवा या चळवळीला यश मिळणारच हे सांगण्यासाठी कोणा वेगळ्या ज्योतिषाची गरज नाही. ही चळवळ यशस्वी होणारच होती, कारण ही चळवळ महाराष्ट्राच्या जनतेनं स्वतः हातात घेतलेली होती. 57च्या ज्या निवडणुका झाल्या त्यावेळी प्रचार असा होता की संयुक्त महाराष्ट्र समितीचे आत्रे, जोशी, पाटील हे उमेदवार कोणी उभारलेले नाही, तर महाराष्ट्र तुमच्यासाठी उभा आहे. अशा प्रकारे संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नेत्यांमध्ये सर्वसामान्य जनतेनं एक व्यक्ती म्हणून न पाहता एक आपल्या मातृभूमीचे, एक महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे पाहिलेलं आहे. ही भावना लोकांमध्ये रुजवण्याचं काम या नेत्यांनी केलेलं आहे, या कलाकारांनी केलेलं आहे, अण्णाभाऊ साठेंच्या लालबावटा पथकासारख्या कलात्मक संघटनांनी केलेलं आहे, त्याचप्रमाणे मराठासारख्या वृत्तपत्रानं केलेलं आहे. अशा तिन्ही आघाड्यांवरनं ही चळवळ लढली गेली आणि या चळवळीला जे आहे ते 1 मे 1960 रोजी जो महाराष्ट्र राज्य, मराठी भाषिक महाराष्ट्र राज्य निर्माण झालं, जो महाराष्ट्राचा मंगल कलश आला, तो या सर्वांच्या संयुक्त प्रयत्नातून आणला गेलेला आहे. जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारी ही चळवळ आहे आणि हेच तिचं महत्त्व आहे. म्हणूनच आजचा जो महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र इतर राज्यांपेक्षा एका वेगळ्या वैचारिक पायावर जो उभा आहे, एक वेगळं वैचारिक अधिष्ठान आहे आणि स्वतःचं महाराष्ट्र, महंत राष्ट्र हे जे नाव महाराष्ट्रानं सार्थक केलेलं आहे, जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये एक आघाडीची माणसं देऊन किंवा जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये एक उत्तुंग कामगिरी करून, अर्थातच काही ठिकाणी त्याला गालबोट असेल, काही गालबोट लावणाऱ्या घटनाही घडत असतील, मात्र इतर प्रदेश जर भारतातले पाहिले तर यांच्या तुलनेनं निश्चितच एक उज्ज्वल कामगिरी या महाराष्ट्रानं केलेली आहे. असं महाराष्ट्राचे जे स्वरूप आहे हे स्वरूप या सर्वांच्या प्रयत्नातून आकाराला आलेलं आहे आणि यातूनच आजचा महाराष्ट्र देखील आकाराला आलेला आहे. त्यामुळं आपला हा जो वैचारिक वारसा आहे, जी वैचारिक ठेव किंवा जे वैचारिक शिदोरी या नेत्यांनी आपल्याला दिलेली आहे, हिच्यावरच आपण देखील जीवनाच्या क्षेत्रांमध्ये एक उत्तुंग कामगिरी करावी अशी शुभेच्छा देतो आणि आजचं हे लेक्चर संपवतो. धन्यवाद.